नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी मध्ययुगीन भारताचा इतिहास याचे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता फक्त 4-5 दिवसावर राहिलेली आहे. 4-5 दिवसांमध्ये आता आपण नवीन घटक वाचू शकत नाही, त्यामुळे जे वाचलेले आहेत त्याच घटकांची रिव्हिजन करायची आहे. तर अतिशय महत्त्वाचे जे घटक आहेत त्या घटकांची आपण धावत्या स्वरूपात या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत. मध्ययुगीन भारतावर पहिला अरब हल्ला 712 मध्ये मुहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वाखाली झाला. त्यावेळी सिंधवर दाहिरचे राज्य होते. त्यानंतर महमूद गजनवी इसवी सन 999 मध्ये गजनीच्या गादीवर बसला. त्याने भारतावर 17 वेळा हल्ले केले होते. त्याचा पहिला हल्ला जयपाल याच्यावर झाला. 1025 मध्ये महमूद गजनवीने सोमनाथ मंदिर जे सौराष्ट्र या ठिकाणी आहे या मंदिरावर हल्ला केला आणि प्रचंड लुटमार केली. महमूद गजनवीचा शेवटचा हल्ला सिंधच्या जाटांवर आणि मुलतानच्या किनारी भागावर होता. अलवेरुनी, फिरदौसी, उद्बी आणि फारुख यांसारखे विद्वान महमूद गजनवीच्या दरबारात राहत होते, जे गजनवी सोबत भारतात आले होते. पुढचा शासक आहे मोहम्मद घोरीने 1175 मध्ये भारतावर मुलतान येथे पहिला हल्ला केला. चालुक्य शासक भीम द्वितीय याने 1178 मध्ये मोहम्मद घोरीचा पराभव केला. इसवी सन 1191 मध्ये मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तराईची पहिली लढाई झाली, ज्यामध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला. तराईची लढाई अतिशय महत्वाची आहे. तराईच्या दुसऱ्या लढाईत, अगोदर आपण तराईची पहिली लढाई बघितली, आता तराईची दुसरी लढाई 1192 मध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला आणि भारतात तुर्कीची सत्ता स्थापन केली. आता पुढे चंदावरचं युद्ध कधी झालं? इसवी सन 1194 मध्ये. चंदावरच्या युद्धात मोहम्मद घोरीने कनौजचा शासक जयचंद याचा पराभव केला. चंदावरच्या युद्धात मोहम्मद घोरीने कनौजचा शासक जयचंद याचा पराभव केला. इसवी सन 1206 मध्ये दम्यक नावाच्या ठिकाणी खोकरांनी मोहम्मद घोरीचा वध केला. मोहम्मद घोरीच्या काही नाण्यांवर एका बाजूला कलमा आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मीची आकृती कोरलेली होती. आता पुढचं दिल्ली सल्तनत, त्यामध्ये आपण गुलाम राजवंश बघूयात. गुलाम राजवंशचा जो कालावधी आहे तो 1206 ते 1290 हा कालावधी आहे. त्यामध्ये पहिला शासक कुतुबुद्दीन ऐबक जून 1206 मध्ये सुलतान झाला. जून 1206 मध्ये सुलतान झाला. त्याने आपली राजधानी लाहोर ही बनवली होती. कुतुब मिनारचा पाया कुतुबुद्दीन ऐबक यांनी ख्वाजा बख्तियार काकी यांच्या स्मरणार्थ घातला होता. कुतुब मिनारचा पाया कुतुबुद्दीन ऐबक यांनी ख्वाजा बख्तियार काकी यांच्या स्मरणार्थ घातला होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी दिल्लीत कुव्वत उल इस्लाम मशीद आणि अजमेर मध्ये 10 दिन का झोपडा किंवा 2.5 दिवसाची झोपडी सुद्धा बांधली होती. कुतुबुद्दीन ऐबक यांना लाख बक्ष असेही म्हणतात. चौगान खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून कुतुबुद्दीन ऐबक याचा 1210 मध्ये मृत्यू झाला होता. त्यास लाहोर मध्ये दफन करण्यात आले होते. कुतुबुद्दीन ऐबकाचा मृत्यू चौगान हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून झालेला होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे इल्तुतमिश
इल्तुतमिश 1210 मध्ये दिल्लीच्या गादीवर बसला. याने आरामशाह इल्तुतमिश 1210 मध्ये दिल्लीच्या गादीवर बसला होता. याने आरामशाह लाहोर, जो आरामशाह कोण होता, लाहोरचा राज्यकर्ता होता, यास सहज पराभूत केलं होतं. इल्तुतमिश हा पहिला शासक होता ज्याने 1229 मध्ये बगदादच्या खलिफाकडून कायदेशीर मान्यता प्राप्त केली होती. आता या कायदेशीर मान्यतेतून इल्तुतमिशने काय केलं होतं, तुर्कन ई चहलगानी हा 40 तुर्की सरदारांचा गट तयार केला होता. या तुर्कन ई चहलगानी या घटकावरती UPSC पूर्व परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याने 1231-32 मध्ये कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण केले. कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केले, इल्तुतमिश याने. आणि मोइनुद्दीन चिश्तीचा दर्गा सुद्धा इल्तुतमिश याने बांधला होता. इल्तुतमिशने चांदीचे टंका आणि जितल नावाचे तांब्याचे नाणे आणले. बघा, इल्तुतमिशने 2 नाणे आणले, त्यामध्ये टंका हे चांदीचं नाणं आहे आणि जितल हे तांब्याचं नाणं आहे. या ठिकाणी आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला जोड्या लावायला सुद्धा विचारू शकतात की इल्तुतमिशने जे नाणे आणली होती त्यापैकी चांदीचं नाणं कोणतं आणि तांब्याचं नाणं कोणतं, अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. आता रजिया सुलताना. रजिया सुलताना कोण होती? रजिया सुलताना इल्तुतमिशची मुलगी. रजियाने रकनुद्दीन फिरोजला पदच्युत करून गादीवर बसवले होते. रजिया ही दिल्ली सल्तनतची पहिली मुस्लिम महिला शासक होती. ती 1236 मध्ये सिंहासनावर आरूढ झाली. रजियाने अल्तुनियाशी लग्न केले होते. 1240 मध्ये कैथल मध्ये रजियाची हत्या झाली होती. म्हणजे 1236 मध्ये रजिया सुलताना सिंहासनावर आली. तिचा कालावधी 1236 ते 1240 असा 4 वर्षांचा होता. रजियानंतर बहराम शाह, अलाउद्दीन मसूद शाह आणि नसिरुद्दीन महमूद यांनी राज्य केले, परंतु ते अक्षम होते आणि बलबनने सत्ता काबीज केली. रजियानंतर बलबनने सत्ता काबीज केली. आता खिलजी राजवंश बघूया. खिलजी राजवंशाचा कालावधी बघा, 1290 ते 1320 हा कालावधी आहे. जलालुद्दीन फिरोज खिलजी याबद्दल आपण माहिती घेऊया. इसवी सन 1290 मध्ये जलालुद्दीन फिरोज खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली. खिलजी वंशाची स्थापना कोणी केली? जलालुद्दीन फिरोज खिलजी. आणि कधी केली? इसवी सन 1290 मध्ये केली. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि जलालुद्दीन फिरोज खिलजीने आपली राजधानी कुठे केली? किलोखरी येथे जलालुद्दीन फिरोज खिलजी यांनी आपली राजधानी बनवली होती. सुलतान कैकुबादने त्यांना शाहिस्ता खान ही पदवी दिली होती. हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे अलाउद्दीन फिरोज खिलजी. इसवी सन 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान झाला. सैन्याला रोख पगार आणि कायमस्वरूपी सैन्य देण्याचा पाया त्यांनी घातला होता. घोड्यांचे ब्रँडिंग आणि सैनिकांचे वर्णन लिहिण्याचा सराव अलाउद्दीन फिरोज खिलजी यांनी केला होता. बाजार नियंत्रण प्रणालीची जोरदार अंमलबजावणी करण्यात आली. हा सुद्धा महत्वाचा घटक आहे बघा. अलाउद्दीन फिरोज खिलजी यांच्या कालावधीमध्ये बाजार नियंत्रण प्रणालीची जोरदार अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्याने मलिक काफूरला दक्षिण भारत जिंकण्यासाठी पाठवले होते. जमायत खाना मशीद, अलई दरवाजा, सिरी किल्ला आणि हजार सिटून महल
अलाउद्दीन खिलजीने बांधले होते बघा। तसेच अलाउद्दीन खिलजीने सिकंदर ए सानी, अलेक्झांडर दुसरा ही पदवी धारण केली आणि जप्ता म्हणजे जमिनीचे मोजमाप त्याच्या आधारे महसूल निश्चित केला। अलाउद्दीन फिरोज खिलजीने जप्ता म्हणजे जमिनीच्या मोजमापाच्या आधारे महसूल निश्चित केला। ही सुद्धा महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघायची आहे। अलाउद्दीन फिरोज खिलजी बद्दलच आपण पुढची माहिती अजून घेतोय। सतार आणि तबल्याच्या आविष्काराचे श्रेय, सतार आणि तबला याच्या आविष्काराचे श्रेय अलाउद्दीन फिरोज खिलजी याला दिले जाते। राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जो सांस्कृतिक घटक आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात। महसूल व्यवस्था सुधारण्यासाठी अलाउद्दीन फिरोज खिलजींनी दिवान ए मुक्त खराज विभागाची स्थापना केली होती। अमीर खुसरो अलाउद्दीन खिलजीचा दरबारी होता। अमीर खुसरो हा अलाउद्दीन खिलजीचा दरबारी होता। इसवी सन 1306 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा मृत्यू झाला। आता पुढे मुबारक शाह खिलजी। मुबारक शाह खिलजी हा असा सुलतान आहे ज्याने स्वतःला पहिल्यांदा खलिफा घोषित केले होते बघा। त्याने खिलाफत उल लाह अल इमाम ही पदवी धारण केली होती। मुबारक शाह खिलजीने खिलाफत उल्लाह अल इमाम ही पदवी धारण केली होती। महत्वाचे घटक आपण जशी गरज पडेल तशी वहीमध्ये नोंदवून घेऊ शकतात। आता पुढचा तुगलक राजवंश। तुगलक राजवंश इसवी सन 1320 ते इसवी सन 1413 पर्यंत। तुगलक राजवंश मध्ये घियासुद्दीन तुगलक इसवी सन 1320 मध्ये खुसरो खानचा पराभव केल्यानंतर घियासुद्दीन तुगलक दिल्लीच्या तख्तावर बसला। सिंचनासाठी कालवा बांधणारा तो दिल्ली सल्तनतचा पहिला शासक होता। घियासुद्दीन तुगलकाने दिल्लीत तुगलकाबाद नावाचे नवीन शहर बसवले। घियासुद्दीन तुगलक बघा, घियासुद्दीन तुगलक आणि त्याने नवीन शहर वसवलं कोणतं, तर तुगलकाबाद। तुगलक आणि तुगलकाबाद यावरून आपण ते लक्षात ठेवू शकतो। सुफी संत निजामुद्दीन औलिया यांच्याशी त्याचे मतभेद होते, हा सुद्धा महत्वाचा घटक आहे। बंगालच्या मोहिमेवरून परतत असताना त्यांनी निजामुद्दीन औलियाला दिल्लीला पोहोचण्यापूर्वी दिल्ली सोडण्याचा आदेश दिला होता। यावर निजामुद्दीन औलियाने काय उत्तर दिले बघा, हनुज दिल्ली डोरस म्हणजे दिल्ली अजून दूर आहे, असा निजामुद्दीन औलिया याने उत्तर पाठवलं होतं बघा। इसवी सन 1325 मध्ये घियासुद्दीन तुगलक बंगालच्या मोहिमेवरून परतत असताना जौना खानने बांधलेल्या लाकडी महालात दफन करून मरण पावला। गियासुद्दीन नंतर जौना खान मोहम्मद बिन तुगलक या नावाने दिल्लीच्या तख्तावर बसला। 1327 मध्ये त्याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली आणि त्याचे नाव दौलताबाद ठेवले। दिल्लीवरून देवगिरीला किंवा ज्याचं नंतर नाव दौलताबाद असं झालं, या ठिकाणी राजधानी कोणी हलवली होती, मोहम्मद बिन तुगलक याने। सुलतानाने दोआब प्रदेशात, दोआब म्हणजे काय असतं, दोन नद्यांच्या दरम्यानचा जो प्रदेश असतो त्याला दोआब म्हणतात। सुलतानाने दोआब प्रदेशात कर वाढवण्याचा आदेश दिला होता, पण प्लेग पसरल्यामुळे त्याला हा आदेश मागे घ्यावा लागला। मोहम्मद बिन तुगलकने कांस्य किंवा पितळचे टोकन चलन सुरू केले, ज्याचे मूल्य चांदीच्या टंका रुपया एवढे होते। त्याचप्रमाणे मोहम्मद बिन तुगलक यांनी कृषी विकासासाठी दिवान ए कोही या विभागाची स्थापना केली होती।
हा सुद्धा महत्वाचा घटक आहे, दिवाण ए कोही. मोहम्मद बिन तुगलक यांनी कृषी विकासासाठी, या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारू शकतात की कृषी विकासासाठी कोणता विभाग स्थापन केला, मग त्या ठिकाणी वेगवेगळे नाव देऊ शकतात. किंवा असा प्रश्न विचारू शकतात की मोहम्मद बिन तुगलक यांनी दिवाण ए कोही हा विभाग कशासाठी स्थापन केला होता, त्याचं प्रयोजन काय होतं. इसवी सन 1333 मध्ये प्रसिद्ध मोरक्कन प्रवासी इब्न बतुता भारतात आला. इब्न बतुता 8 वर्ष दिल्लीत काजी म्हणून कार्यरत होते. मोहम्मद बिन तुगलकाचा मृत्यू 1351 मध्ये थट्टा जवळील गोडल येथे झाला. त्याच्या मृत्यूवर इतिहासकार अब्दुल कादिर बदायुनी यांनी लिहिले की सुलतानला त्याच्या लोकांकडून स्वातंत्र्य मिळाले आणि लोकांना त्याच्याकडून मुक्ती मिळाली. बघा, मोहम्मद बिन तुगलक यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध इतिहासकार अब्दुल कादिर बदायुनी यांनी हे वाक्य वापरलेलं आहे. फिरोजशाह तुगलकाने हिसार, फिरोजाबाद, दिल्ली, फतेहाबाद, जौनपूर, फिरोजपूर ही शहरे वसवली. फिरोजशाह तुगलकाने कोणकोणती शहर वसवली होती, तो महत्वाचा घटक आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तो पण बघून घ्यायचा आहे. सुलतान फिरोज तुगलकाने दिल्लीतील कोटला फिरोजशाह किल्ला बांधला. फिरोजशहाने कुतुब मिनारचा 5वा मजला पुन्हा बांधला, जो विजेमुळे नष्ट झाला होता. फिरोज यांनी त्यांचे आत्मचरित्र फुतुहत ए फिरोजशाही पर्शियन भाषेत रचले होते. बघा, सुलतान फिरोज तुगलकने स्वतःचं आत्मचरित्र फुतुहत ए फिरोजशाही कोणत्या भाषेत लिहिलं होतं, पर्शियन भाषेत लिहिलं होतं. बरानी हा त्याचा दरबारी होता. त्याने तारिक ए फिरोजशाही नावाचा ग्रंथ लिहिला होता. बरानी यांनी लिहिला होता. तुगलक वंशाचा नसिरुद्दीन महमूद शाह हा शेवटचा शासक होता. तैमूरलंगने 1398 मध्ये नसिरुद्दीन महमद शाहच्या काळात दिल्लीवर हल्ला केला होता. तैमूरलंगने 1398 मध्ये नसिरुद्दीन महमद शाहच्या काळामध्ये दिल्लीवर हल्ला केला होता. आता पुढे सय्यद राजवंशाचा कालावधी इसवी सन 1414 ते 1451 आहे. बघा, सय्यद घराण्याचे संस्थापक कोण होते, तर खिज्र खान हे होते. सय्यद घराण्याचे संस्थापक खिज्र खानचा मुलगा मुबारक खान याने शाह ही पदवी घेतली. आणि सय्यद राजवंशाचा शेवटचा शासक कोण होता, तर अल्लाउद्दीन आलम शाह. सय्यद राजवंशाचा शेवटचा शासक कोण होता, तर अल्लाउद्दीन आलम शाह हा होता. आता लोधी राजवंशाचा कालावधी इसवी सन 1451 ते 1526. बहलोल लोधी हे लोधी घराण्याचे संस्थापक होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याने 1451 मध्ये बहलोल शाह याने गाजी या पदवीने दिल्लीवर राज्य करण्यास सुरुवात केली. आणि बहलोल लोधीचे सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे त्याने जौनपूर हे पुन्हा दिल्लीला जोडून घेतलेलं आहे. बघा, पुढे सिकंदर लोधीने 1506 मध्ये आग्र्याची स्थापना केलेली आहे. सिकंदर लोधीने गुलरुखी या टोपण नावाने पर्शियन भाषेत कविता लिहिल्या आणि आग्रा ही राजधानी बनवली. आग्र्याची स्थापनाही केली आणि आग्रा राजधानी देखील बनवलेली आहे. आणि सिकंदर लोधी पर्शियन भाषेत कविता लिहित होता आणि त्याने गुलरुखी हे टोपण नाव धारण केलेलं होतं त्यासाठी.
त्यांनी जमीन मोजण्यासाठी गज ए सिकंदरी, सिकंदराच्या नावाचा संदर्भ येतो बघा सिकंदर लोधीच्या, जमीन मोजण्यासाठी गज ए सिकंदरी ची ओळख करून दिली. 1517 मध्ये सिकंदर लोधीचा मृत्यू झाला. त्यानंतर इब्राहिम लोधी, इब्राहिम शाह ही पदवी घेऊन आग्राच्या गादीवर बसला. आता इब्राहिम लोधी 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोधीचा पराभव करून बाबरने मुघल सत्ता स्थापन केली. पानिपतच्या पहिल्या युद्धाचा या ठिकाणी आपल्याला संदर्भ आढळतो. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, इब्राहिम लोधीचा पराभव करून बाबराने मुघल सत्ता स्थापन केली. रणांगणात हौतात्म्य पत्करणारे दिल्ली सल्तनतचे ते एकमेव सुलतान होते. इब्राहिम लोधी हे रणांगणामध्ये हौतात्म्य पत्करणारे दिल्लीचे एकमेव सुलतान होते. ही सुद्धा या ठिकाणी महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आता पुढे बघूया आपण धार्मिक चळवळ. धार्मिक चळवळीमध्ये सुफी चळवळ. सुफी तत्वज्ञानाचा एकेश्वरवादावरती विश्वास होता. हे एक प्रकारचे गूढ तत्वज्ञान होते. अजमेरचे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया आणि दिल्लीचे नसरुद्दीन, फतेपूर सिक्रीचे शेख सलीम चिश्ती आणि फरीदुद्दीन गजशंकर हे प्रसिद्ध सुफी संत होते बघा. आता सुफी पंथ आणि त्यांचे संस्थापक या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी पंथ, पुढे आपण संस्थापक आणि भारतातील धर्मोपदेशक हे बघणार आहोत. आता पहिल्यांदा आहे चिश्ती. चिश्ती पंथ, त्याचे संस्थापक अबू अब्दाल चिश्ती आणि भारतातील धर्मोपदेशक आहेत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. सुहरावर्दी पंथाचे संस्थापक शेख शिहाबुद्दीन बहाउद्दीन उमा सुहरावर्दी आणि भारतातील धर्मोपदेशक आहेत बहाउद्दीन झकेरिया. पुढचा पंथ आहेत कादिरी. कादिरी पंथाचे संस्थापक आहेत अब्दुल कादिर आणि भारतातील धर्मोपदेशक आहेत शाह नियामतुल्ला. पुढचा पंथ आहे नक्षबंदी. नक्षबंदी या पंथाचे संस्थापक आहे ख्वाजा बाकी बिल्ला आणि भारतातील धर्मोपदेशक कोण आहेत नक्षबंदीचे, मखदूम जिलानी. आणि सत्तारिया पंथ जो आहे, सत्तारिया पंथाचे संस्थापक अब्दुल सत्तार हे आहेत. भक्ती चळवळ. भक्तीचा खरा विकास दक्षिण भारतात 7व्या ते 12व्या शतकात झाला. भक्ती चळवळ 12 आलवार आणि 63 नयनार यांनी विकसित केली होती. आता हे 12 आलवार जे होते ते वैष्णव संत होते आणि नयनार होते ते शैव संत होते. दक्षिणेत रामानुज, उत्तरेत रामानंद आणि कबीर. दक्षिणेत रामानुज, उत्तरेत रामानंद आणि कबीर. महाराष्ट्रात संत नामदेव, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू आणि पंजाबमध्ये गुरु नानक हे भक्ती चळवळीचे प्रमुख संत होते. कबीराची शिकवण बीजक मध्ये साठवलेली आहे. कबीराची शिकवण बीजक मध्ये साठवलेली आहे, ही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचे राजवंश बघूयात. विजयनगर साम्राज्य. दक्षिण भारतातील हे साम्राज्य आहे विजयनगर साम्राज्य. त्यास या साम्राज्याची स्थापना इसवी सन 1336 मध्ये हरिहर आणि बुक्क यांनी केली. इसवी सन 1336 मध्ये दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क यांनी केली. माधव विद्यारण्य हरिहर आणि बुक्क यांचे गुरु होते. माधव विद्यारण्य काय होते, हरिहर आणि बुक्क यांचे काय होते, गुरु होते बघा. विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी होती. इटालियन प्रवासी निकोलो क्वांटी हा पहिल्या देवरायच्या काळात 1420 मध्ये विजयनगरला आला होता. अब्दुल रज्जाक दुसऱ्या देवरायाच्या काळात विजयनगरला आला होता. बघा, पहिल्या देवरायाच्या काळात आणि दुसऱ्या देवरायाच्या काळात विजयनगरला कोण कोण आलं होतं
यावरती स्टेटमेंटवर आधारितही प्रश्न विचारू शकतात. या साम्राज्याचा महान शासक कृष्णदेवराय हा एक कुशल योद्धा आणि विद्वान होता. त्याच्या कारकिर्दीत पोर्तुगीज प्रवासी डॉमिनिक पायस आला होता. कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेत अमुक्त माल्यदा हा तेलुगू भाषेत कृष्णदेवराय यांचा ग्रंथ आहे. आणि संस्कृत भाषेमध्ये जांबवती कल्याणम आणि उषा परिणय हे संस्कृत भाषेत हे ग्रंथ बघा. अमुक्त माल्यदा तेलुगू भाषेत आणि संस्कृत भाषेमध्ये जांबवंती कल्याणम आणि उषा परिणय. इसवी सन 1565 मध्ये बनहट्टी जवळील तालिकोटा येथील प्रसिद्ध युद्धात विजयनगरचा शासक रामरायाचा पराभव झाला. त्यामुळे दक्षिणेतील हिंदूंचे वर्चस्व काय झाले, संपुष्टात आले बघा. विजयनगर साम्राज्यावर अनुक्रमे, आता या ठिकाणी विजयनगर साम्राज्यावर कोणकोणत्या राजवंशांचं राज्य होतं ते आपण बघूयात. संगम राजवंश, सलुवा राजवंश, त्यानंतर तुलुवा राजवंश आणि अरविंदू राजवंश हे आपण अनुक्रमे दिलेले आहेत. या क्रमाने त्यांचं विजयनगर या साम्राज्यावरती राज्य होतं. बहमनी साम्राज्य. बहमनी साम्राज्याचा कालावधी आहे 1347 ते 1518. मोहम्मद तुगलकच्या कारकिर्दीत हसन गंगूने बहमनी साम्राज्याची स्थापना केली. त्याची राजधानी गुलबर्गा होती बघा. महमूद गवान हा एक इराणी विद्वान होता जो बहमनी साम्राज्यात सुमारे 25 वर्षे मंत्री होता. साधारणपणे 1417 मध्ये मोहम्मद तिसराच्या कारकिर्दीत रशियन प्रवासी निकितन याने बहमनी साम्राज्याला भेट दिली होती. महमूद गवानच्या हत्येनंतर बहमनी राज्याची विभागणी बिदर, अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा आणि वऱ्हाड किंवा बेरार या 5 छोट्या राज्यांमध्ये झाली. आणि या ठिकाणी बघा, बेरार व्यतिरिक्त इतर 4 राज्यांनी मिळून तालिकोटच्या लढाईमध्ये, तालिकोटची लढाई कधी झाली, इसवी सन 1565 मध्ये. तर 1565च्या तालिकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा नाश केला होता. परंतु या लढाईत बेरारचा सहभाग नव्हता. बेरार किंवा वऱ्हाडचा त्या तालिकोटच्या लढाईमध्ये सहभाग नव्हता. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता बहमनी राज्याचे विघटन होऊन जी 5 राज्ये स्थापन झाली होती त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. अहमदनगरचा जे राजवंश होता तो निजामशाह आणि संस्थापक होता मलिक अहमद. विजापूर चे राज्य आहे त्याचा आदिलशाही राजवंश होता. त्याची स्थापना युसुफ आदिलशहाने केली होती. गोवळकोंड्याचा कुतुबशाही स्थापना कुली कुतुबशाह याने केली. बिदरची बरीदशाही स्थापना अमीर अली बरीद यांनी केली होती. वऱ्हाड किंवा बेरार ची इमादशाही आणि स्थापना फतेहुल्ला इमादशाह यांनी केली होती बघा. या प्रकारे बहमनी राज्याचे विघटन होऊन जी 5 राज्ये झाली होती त्यांचे राजवंश आणि संस्थापक या ठिकाणी आपण बघितले आहेत. मेवाड. 1448 मध्ये राणा कुंभाने चितोड येथे विजयस्तंभ बांधला बघा. 1517-18 मध्ये खतौलीच्या लढाईत राणा संघाने इब्राहिम लोदीचा पराभव केला. 1527 मध्ये राणा संघ आणि बाबर यांच्यात खानवाची लढाई झाली ज्यामध्ये बाबर विजयी झाला. 1526 मध्ये बाबराची पानिपतची लढाई झाली होती आणि आता 1527 ची खानवाची लढाई आहे बघा. 1576 मध्ये राणा प्रताप आणि अकबर यांच्यात हल्दी घाटीची लढाई झाली ज्यामध्ये अकबराचा विजय झाला. हल्दी घाटीची लढाई अत्यंत प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये. ती कधी झालेली आहे, 1576 मध्ये झालेली आहे. आता जौनपूर. फिरोज तुगलकने मोहम्मद तुगलक जौना खानच्या स्मरणार्थ जौनपूरची स्थापना केली होती.
जौनपूरची स्थापना फिरोज तुगलकने मोहम्मद तुगलक जौना खानच्या स्मरणार्थ केली होती बघा. जौनपूर शहराला भारताचे शिराज ए हिंद म्हटले जाते. जौनपूर शहराला भारताचे शिराज ए हिंद असे म्हटले जाते बघा. आता मुघल साम्राज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मुघल साम्राज्याचा संस्थापक आपल्या सर्वांना माहितीच आहे, बाबर. बाबराचा कालावधी आहे 1526 ते 1530. बाबर हा भारतातील मुघल राजवंशाचा संस्थापक होता. बाबरचा जन्म 1483 मध्ये फरगाना उझबेकिस्तान येथे झाला होता. बाबरचा जन्म 1483 मध्ये फरगाना उझबेकिस्तान या ठिकाणी झाला होता. बाबरच्या म्हणण्यानुसार त्याला पंजाबचा शासक दौलत खान लोधी आणि मेवाडचा शासक राणा सांगा यांनी भारतावर हल्ला करण्यासाठी आमंत्रित केले होते. पानिपतच्या पहिल्या युद्धात, पानिपतचं पहिलं युद्ध इसवी सन 1526 मध्ये झालं. पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबरने तुगलुमा युद्धनीती आणि तोफखाना पहिल्यांदा वापरला. पानिपतच्या युद्धात बाबरने कोणती युद्धनीती वापरली? तुगलुमा युद्धनीती आणि तोफखाना पहिल्यांदा वापरला बघा. उस्ताद अली आणि मुस्तफा हे बाबरचे दोन प्रसिद्ध तोफखान प्रमुख होते. उस्ताद अली आणि मुस्तफा. बाबरला त्याच्या उदारतेसाठी कलंदर ही पदवी देण्यात आली होती. बाबरला त्याच्या उदारतेसाठी कोणती पदवी देण्यात आली होती? कलंदर ही पदवी देण्यात आलेली होती. 1527च्या खानवाच्या लढ्यातील विजयानंतर बाबरने गाझी ही पदवी धारण केली. बाबरची अगोदरची त्याच्या उदारतेसाठीची पदवी कोणती? कलंदर ही पदवी. आणि खानवाच्या लढाईतील विजयानंतर बाबरने गाझी ही पदवी धारण केली. या युद्धात बाबरने जिहादचा नारा दिला होता. बाबरने चंदेरीच्या लढाईत, खानवाची लढाई 1527, आता पुढची लढाई बघा, चंदेरीची लढाई 1528 मध्ये. या लढाईमध्ये मेदिनी रायचा पराभव केला. त्याने घागरा युद्धात बिहार व बंगालच्या संयुक्त अफगाण सैन्याचा पराभव केला. तो कधी केला? 1529 मध्ये. बाबरने गज ए बाबरी नावाचा मोजमाप वापरले होते. बाबरने गज ए बाबरी नावाचे मोजमापचे एकक वापरलं होतं बघा. बाबरने तुर्की भाषेत बाबरनामा आत्मचरित्राची रचना केली. बाबरने स्वतःचं आत्मचरित्र बाबरनामा लिहिलं, पण ते कोणत्या भाषेत बघा? तुर्की भाषेत. बाबर यास मुंबईयान नावाचं काव्य शैली जी आहे तिचा जन्मदाता म्हटलं जातं बघा. बाबर हा प्रसिद्ध नक्षबंदी सुफी ख्वाजा उबेदुल्ला अहरारचा अनुयायी होता. बाबर हा प्रसिद्ध नक्षबंदी सुफी ख्वाजा उबेदुल्ला अहरारचा अनुयायी होता बघा. हुमायूनचा कालावधी इसवी सन 1530 ते 40 आणि 1555 ते 56. 1530 मध्ये हुमायून सिंहासनावर बसला. त्याने 1533 मध्ये दिल्ली येथे दीनपनाहची स्थापना केली. हुमायूनने कशाची स्थापना केली? दीनपनाची स्थापना केली. कुठे? दिल्ली येथे. शेरशाह आणि हुमायून यांच्यात 15 जून 1539 रोजी चौसाची लढाई झाली बघा. चौसाची लढाई कोणाकोणामध्ये झाली? शेरशाह आणि हुमायून यांच्यामध्ये झाली. कधी झाली? 1539 मध्ये झाली. या युद्धात शेरशाहचा विजय झालाय बघा. 17 मे 1540 रोजी शेरशाह आणि हुमायून यांच्यात बिलग्राम किंवा कनौज, एकाच लढाईचे दोन नाव आहे बघा. बिलग्राम किंवा कनौजची लढाई 17 मे 1540 रोजी झाली बघा. या युद्धात हुमायूनचा पराभव केल्यानंतर शेरशाहने आग्रा आणि दिल्ली ताब्यात घेतली. 1555 मध्ये हुमायूनने सिकंदर सुरीचा पराभव केला. या ठिकाणी पुन्हा हुमायून परत सिंहासनावर येतोय बघा. 1555 मध्ये हुमायूनने सिकंदर सुरीचा पराभव केला आणि दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. एक जानेवारी 1556 रोजी हुमायूचा दीनपना भवनाच्या पायऱ्यावरून पडून मृत्यू झाला बघा. 1555 ला हुमायूं गादीवर आला आणि 1 जानेवारी
1 जानेवारी 1556 रोजी हुमायूँचा दिनपना भवनाच्या पायऱ्यांवरून पडून मृत्यू देखील झाला बघा. शेरशाह सुरी 1540 ते 1545. शेरशाह सुरी हा सूर साम्राज्याचा संस्थापक होता. त्याचे बालपणीचे नाव फरीद खान होते. शेरशाहच्या शौर्यावर खुश होऊन बिहारचा अफगाण सुलतान मोहम्मद बहार खान लोहानी यांनी त्याला शेर खान ही पदवी दिली. शेरशाहने ग्रँड ट्रंक रोड बांधला. ग्रँड ट्रंक रोड हा अमृतसर ते कोलकाता या पूर्ण जो महामार्ग आहे त्याला ग्रँड ट्रंक रोड म्हणतात. तो शेरशाहने बांधला बघा. शेरशाहने टपाल व्यवस्था देखील सुरू केली. रोहतासगड किल्ला आणि किल्ला एकूण जुना किल्ला दिल्ली येथे शेरशाहने बांधला होता. मलिक मुहम्मद जायसी हा शेरशाहचा समकालीन होता. शेरशाहच्या कारकिर्दीत त्याने पद्मावतची रचना केली होती. मलिक मुहम्मद जायसी याने काय केली होती? पद्मावतची रचना केली होती बघा. कालिंजर किल्ला जिंकताना 1545 मध्ये शेरशाहचा मृत्यू झाला होता. शेरशाहची कबर सासाराम येथे आहे. शेरशाहची कबर कुठे आहे? सासाराम येथे आहे.